भाजपच्या नेत्यांना चांगलाच दणका दिलेला आहे। नव्या प्रवक्त्यांच्या यादीमधून अजित पवार यांनी रुपाली पाटील ठोंबरे आणि आमदार अमोल मिटकरी यांना वगळलेलं आहे। वारंवार पक्षविरोधी विधानं केल्यामुळे ठोंबरेंना डच्चू दिल्याचं बोललं जात आहे। तर भाजपवरती आगपाखड करणाऱ्या मिटकरींना अजित पवार यांनी पदावरून पायउतार केल्याची चर्चा आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये रुपाली पाटील यांनी रान पेटवलेलं होतं। असं असताना शनिवारी रुपाली पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि स्पष्टीकरण देखील दिलं होतं। मात्र अजित पवार यांनी ठोंबरेंचं डिमोशन केलंय। तर मारहाणीच्या प्रकरणामध्ये वादात सापडलेल्या सूरज चव्हाण यांना आता पक्षाचं प्रवक्तेपद देण्यात आलंय। मारहाणीच्या प्रकरणाच्या नंतर चव्हाण यांचं पद काढण्यात आलं होतं आणि आता पुन्हा एकदा प्रदेश प्रवक्त्यांच्या यादीमध्ये त्यांना संधी देण्यात आलेली आहे। बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सरकारसोबतच निवडणूक आयोगावरती देखील ताशेरे ओढले। निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल असं कडूंनी म्हटलंय। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष सज्ज आहे। फक्त ईव्हीएम मध्ये घोळ नसला पाहिजे असं विधान देखील बच्चू कडूंनी केलंय। आता कमी वेळात आम्हाला कसं काय जिंकता येईल ते पाहू। फक्त ईव्हीएम मशीनचा घोळ नसला पाहिजे। नामर्दाची औलाद आहे सध्या सगळे मशीनासमोर करतात, मशीनमधून चोरी करतात। म्हणजे इमानदारीचं होट राहते कुठे? तुम्ही साधा निवडणूक आयोगाला मला प्रश्न आहे त्याला का तुम्ही थोडे जरी डोकं असेल तुम्हाला अक्कल चौथा वर्ग पास असेल तर तुम्ही एक सांगा संविधान काय म्हणतंय? संविधानामध्ये मताचा अधिकार जेव्हा दिला तर मत आमचं आम्हाला भेटलं का नाही भेटलं त्यालाच ते मत गेलं का दुसऱ्या गेलं सांगू शकता निवडणूक आयोग? गड्डी भेटली असेल आयुक्ताला सुरू आहे त्यांची सगळी लफडे। नांदगाव मनमाड या ठिकाणी